सुधाकर बडगुजर यांची पक्षातनं हकालपट्टी केल्यानंतर समर्थकांची बॅनरबाजी, नाशिकच्या सिडको परिसरात झळकले बॅनर. सोन्याचा दर 1,03,000 रुपयांवर 24 तासात सोन्याच्या दरात 1,000 रुपयांची तर चांदीच्या दरात 2,500 रुपयांची वाढ. शनी शिंगणापूर देवस्थानच्या नावानं बनावट ॲप, भाविकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट, कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा काँग्रेसचा आरोप. प्रौढ साक्षरतेत तामिळनाडू, त्रिपुरा, दिल्ली आघाडीवर. देशभरात प्रौढ साक्षरतेसंबंधी FLNT कडून मूल्यांकन. गुजरात, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधली स्थिती गंभीर. धारावीकरांनी उद्धव ठाकरेंची घेतली भेट. धारावी वाचवण्यासाठी लढा उभारण्याबाबत चर्चा. ठाकरेंच्या शिवसेनेचा धारावीकरांना पाठिंबा. पुण्यामध्ये पावसाळ्याआधी धोकादायक झाडांच्या फांद्या अद्यापही तशाच. धोकादायक झाडांबाबत पालिकेकडे 611 तक्रारी. पालिकेकडून अद्याप 229 तक्रारींवर कारवाई नाही. शिरोळ तालुक्यात पावसामुळे पिकांचं नुकसान. लवकरात लवकर पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. राज्यातल्या 295 बीएड महाविद्यालयांची मान्यता रद्द. NCTE अहवाल सादर न केल्यानं कारवाई. यंदाच्या बीएड प्रवेश प्रक्रियेवर परिणाम होणार. वाशिम जिल्ह्यामध्ये तरुणीला लग्नाचा आमिष दाखवत अत्याचार केल्याचा आरोप. महेंद्र ताजनेवर अत्याचाराचा गुन्हा दाखल. महेंद्र हा भारतीय सैन्यात सैनिक पदावर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.